नमस्कार मंडळी. कधीकधी आयुष्यात एक असा टप्पा येतो ना, जेथे चारी बाजूनी संकटांनी आपल्याला घेरलेलं असतं. आपण प्रामाणिकपणे कष्ट करतो, कोणाचंही वाईट चिंतत नाही, तरीही पदरी फक्त अपयश, निराशा आणि मानहानी येते. अशा वेळी माणूस आतून पूर्णपणे खचून जातो आणि मनात एकच प्रश्न येतो, माझ्यासोबत असं का होतंय? यातून बाहेर पडायचा मार्ग कोणता? जेव्हा 5,000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्राच्या रणगणावर महापराक्रमी अर्जुन आपल्याच माणसासोबत उभा ठाकला, तेव्हा तोही असाच निराश झाला होता. त्याचे हात कापत होते आणि त्याने शस्त्र खाली टाकले होते. अशा अत्यंत निराशाच्या क्षणी भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला जे मार्गदर्शन केले त्याला आपण भगवद्गीता म्हणतो. गीता हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर तो माणसाच्या मनातील गोंधळ दूर करणारा एक मानसशास्त्र आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण भगवद्गीतेतील अशा 3 परमपावन विचाराबद्दल बोलणार आहोत, जे तुमच्या मनातील सर्व नैराश्य एका झटक्यात दूर करतील आणि तुम्हाला तुमच्या आयुष्याचा एक नवा मार्ग दाखवतील. हा व्हिडिओ अत्यंत शांत चित्तेने डोळे बंद करून जरी तुम्ही हा आवाज ऐकलात तरी तुमच्या मनाला एक वेगळीच अनुभूती मिळेल. चला तर मग हे 3 विचार समजून घेऊया. फक्त कर्मावर लक्ष ठेवा, फळाची चिंता सोडा. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा विचार, जो आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी ऐकला आहे, पण त्यांचा खरा व्यावहारिक अर्थ आपण विसरलो आहोत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुझा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, त्याच्या फळावर नाही. मंडळी, आज आपण आपल्या निराशाचं सर्वात मोठं कारण काय माहिती आहे? आपण काम सुरू करण्यापूर्वीच त्यांच्या फळाचा म्हणजेच रिझल्टचा विचार करायला लागतो. मी हा धंदा सुरू केला आणि तो बुडाला तर? मी या नात्यात एवढा जीव लावतोय, पण उद्या समोरच्याने मला दगा दिला तर? मी एवढी मेहनत करतोय, पण मला यश मिळालं नाही तर? या भविष्याच्या चिंतेमुळे आपण आज जे काम करायचं आहे ते पूर्ण ताकदीने करू शकत नाही. पण श्रीकृष्ण भगवान सांगतात की जेव्हा तुम्ही फळाची चिंता करता तेव्हा तुमच्या मनात भय, इंटरफेरेन्स निर्माण होतं आणि जेथे भय असतं तेथे बुद्धी काम करणं बंद करते. विचार करा, शेतकरी शेतात बीज पेरतो. ते पेरण्याचं काम त्यांच्या हातात आहे, पण पाऊस कधी पडणार, पीक कसं येणार हे निसर्गाच्या हातात आहे. जर तो शेतकरी रोज शेतात बसून फक्त पिकाची चिंता करत राहिला आणि त्याने पेरणीच केली नाही तर त्यांच्या पदरी काय पडेल? शून्य. म्हणूनच परिस्थिती कशीही असो, आज तुमच्या हातात जे चांगलं काम आहे ते देवावर विश्वास ठेवून 100% प्रामाणिकपणे करा. कर्माचा हिशोब निसर्गाकडे अचूक असतो. तुमचं चांगलं कर्म कधीच वाया जाणार नाही. योग्य वेळी त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. स्वतःला बदला, जग आपोआप बदलेल. नंबर 2, दुसरा विचार आहे स्वतःच्या नियंत्रणाबद्दल. गीतेमध्ये सांगितलं आहे की ज्या माणसाने स्वतःच्या मनावर विजय मिळवला आहे त्या माणसासाठी त्याने मन हेच त्यांचा सर्वात मोठा मित्र बनतो. पण ज्या माणसाचं स्वतःच्या मनावर नियंत्रण नाही त्याचं मनच त्यांचा सर्वात मोठा शत्रू बनून त्याला छळतं. आपण काय करतो? आपण आपल्या दुःखासाठी नेहमी दुसऱ्याला कारणीभूत ठरवतो. माझा जोडीदार असा वागला म्हणून मी दुःखी आहे, माझ्या घरच्यांनी मला पाठिंबा दिला नाही म्हणून मी अपयशी आहे. आपण जगाला, माणसांना आणि परिस्थितीला बदलण्याचा अंतोनात प्रयत्न करतो, जो आपल्या हातात नाहीच. आणि जेव्हा जग आपल्या हिशोबाने बदलत नाही तेव्हा आपल्याला राग येतो, निराशा येते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुन, बाहेर काय चाललंय याने फरक पडत नाही, तुझ्या आत काय चाललंय याने फरक पडतो. समोरचा माणूस कसा वागतो हे त्याच्या कर्मावर अवलंबून आहे, पण त्याला प्रतिसाद कसा द्यायचा हे पूर्णपणे तुझ्या हातात आहे. जर कोणी तुमचा अपमान केला आणि तुम्ही दिवसभर विचार करून स्वतःचे डोके दुखवून घेत असाल तर तुम्ही तुमच्या मनाचा ताबा त्या समोरच्या माणसाच्या हातात दिला आहे. स्वतःला इतकं खंबीर बनवा की बाहेरचं कोणतंही वादळ तुमच्या आतल्या शांततेला धक्का लावू शकणार नाही. स्वतःच्या मनावर ताबा मिळवा, परिस्थिती आपोआप तुमच्या नियंत्रणाखाली येईल. तिसरा आणि अत्यंत सखोल विचार, समतम योग्य उच्चते म्हणजेच जीवनात संतुलन राखणे. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, सुख आणि दुःख, लाभ आणि हानी
जय आणि पराजय या दोन्ही गोष्टींचा समान समजून जो माणूस आपले कर्तव्य करतो त्याला पाप किंवा दुःख कधीच येऊ शकत नाही. मंडळी, हे आयुष्य एका चक्रासारखं आहे. जसा दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर पुन्हा सूर्य उगवतो, तसंच माणसाच्या आयुष्यात सुखाच्या दिवसानंतर दुःखाचे दिवस येणं आणि दुःखाच्या दिवसानंतर पुन्हा सुख येणं हा निसर्गाचा अटल नियम आहे. पण आपली चूक काय होते? जेव्हा सुखाचे दिवस असतात तेव्हा आपण हवेत उडायला लागतो, आपल्यात अहंकार येतो आणि जेव्हा दुःखाचे दिवस येतात तेव्हा देवाला दोष देत रडत बसतो. गीता आपल्याला शिकवते की स्थितप्रज्ञ व्हा, म्हणजे सुखातले उड्या मारू नका आणि दुःखात पूर्णपणे खचून जाऊ नका. जेव्हा तुमच्यावर कठीण काळ येतो तेव्हा समजून जा की ही निसर्गाची एक चाळण आहे जी तुम्हाला आतून परिपक्व बनवण्यासाठी आली आहे आणि हा काळही कायम राहणार नाही, हा निघून जाईल. जेव्हा तुम्ही या मानसिकतेने जगता तेव्हा तुमच्या आयुष्यातील सर्व टेन्शन आणि निराशा कायमचे संपून जाते. तुम्ही प्रत्येक परिस्थितीत शांत आणि आनंदी राहायला शिका, जेणेकरून पुढचं आयुष्य सुखात आणि आनंदात जाईल. मंडळी, हा व्हिडिओ ऐकताना तुमच्यापैकी अनेकांना वाटेल की हे ऐकायला खूप चांगलं आहे, पण आजच्या धावपळीच्या जगात हे कसं लागू करायचं? यावर एकच सोपा उपाय आहे, तो म्हणजे आजपासून दिवसातून फक्त 5 मिनिटे रात्री झोपण्यापूर्वी स्वतःशी संवाद साधा. आज दिवसभरात माझ्यासोबत जे काही चांगलं झालं किंवा वाईट घडलं ते त्या परमेश्वराची इच्छा होती असं म्हणून ते स्वीकार करायला कोणाबद्दलही मनात राग किंवा आकस ठेवून झोपू नका. जर आज तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर ती मान्य करा आणि उद्याची ती सुधारण्याचा संकल्प करा. भगवद्गीता आपल्याला संसार सोडायला सांगत नाही, तर संसारात राहूनही कमळाच्या फुलासारखं अलिप्त आणि पवित्र कसं राहायला हे शिकवते. जेव्हा तुम्ही तुमचे संपूर्ण जीवन, तुमचे कष्ट त्या देवाच्या चरणी अर्पण करता तेव्हा तुमच्या आयुष्यातील सर्व भार तो स्वतः आपल्या खांद्यावर घेतो. मग तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही. म्हणून श्रीकृष्ण भगवानचे विचार आत्मसात करा. तर मंडळी, भगवद्गीतेतील हे 3 विचार तुम्हाला कसे वाटले? या 3 विचारापैकी कोणता विचार तुमच्या आजच्या परिस्थितीला सर्वात जास्त लागू होतो? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स वाचून मला खूप आनंद होईल आणि असे वाटते की आपले हे विचार एका योग्य माणसापर्यंत पोहोचले असतील. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांना किंवा कुटुंबियांना नक्की शेअर करा जे सध्या आयुष्यात निराश आहेत किंवा मानसिक तणावातून जात आहेत. तुमच्या एका शेअरमुळे त्यांच्या आयुष्यातला एक नवा मार्ग मिळू शकतो. चॅनलवर नवीन असाल तर अशा सुंदर, आध्यात्मिक आणि जीवन बदलणाऱ्या प्रॅक्टिकल विचारासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. देव तुम्हा सर्वांना सुख, समृद्धी आणि उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत शांत राहा, कर्म करत राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.